हॅलो आजोबा. हॅलो शुभ्रा, ग्रँडपा नाही, मी मॅडी बोलतेय. मॅडी? काय ग, तू काय म्हणतेस? मस्त. आणि आजोबा बरे आहेत ना? ग्रँडपा ना जरा बिझी आहेत. म्हणजे असं काय करतायत? त्यांना क्वीन हवी आहे ना. काय? अरे पण कवर घ्यायचे, कवर घे. शुभ्रा शुभ्रा, आता नको आता नको, आता क्वीन मिळाली, आता त्यांना कव्हर हवंय. ओ, कॅरम खेळताय तुम्ही सगळे? वाव. येस. पण ऐक मॅडी, आजोबांनी औषध वगैरे घेतली आहेत ना सगळी नीट? हो, आम्ही घेतली सगळी. ए शुभ्रा शुभ्रा, मी फोन ठेवू का? आता मॅच ना खूप रंगात आली. बाय बाय बाय. अगं हो, पण त्यांना निरोप तर दे. मॅडी, कम ऑन ग्रँडपा, यू कॅन डू इट, यू कॅन डू इट. ग्रँडपा हे कव्हर घ्या. येस येस. ये, ग्रँडपाना क्वीन मिळाली. हे चिटिंग आहे, एकदम चिटिंग. आता काय झालं? तू कशाला रडतो? हे बघ, तुझ्या टीम मध्ये मॅडी आहे, माझ्या टीम मध्ये कोणीच नाही. थांब, मी सुलभाला बोलवतो. ए, तिला बोलवलं असतं, याद राख. थांब, मी बघतो कोण आहे ते. अरे दत्ता, तू जाईपर्यंत तो माणूस निघून जाईल. वेट वेट वेट, मी बघते कोण आले ते. वाव, थँक्यू व्हेरी मच. बाय. ग्रँडपाचा आवडता पिझ्झा. आणि हे काय, पिझ्झा बसून खायला खुर्च्या सुद्धा पाठवायला लागले की काय? नाही ग्रँडपास फ्रेंड, आपले ग्रँडपा जरा स्लो आहेत ना, त्याला जरा फास्ट करण्यासाठी. म्हणजे तुम्ही बसा या चेअरवरती, मग सांगते. द्या इकडे. उठा उठा उठा. ये रेडी. ये परत एकदा. ये. काय कळलं प्रॉब्लेम काय होता? हो सर, डोंट वरी, ते सांगतीलच आपल्याला. काय झालं, आम्हाला बोलून घेतलं? सरप्राईज. शुभ्रा, बबड्या, अरे तुम्ही कसं काय इकडे? हे किती बरं झालं, मला किती आठवण येत होती रे तुमची. हो ना आई, मी पण खूप मिस केलं तुला. मला अशी सवय नाही आहे ना तुझ्याशिवाय एकटं राहायची. खरं सांगू आई, आई जवळ नसली ना की मुलांना तिची किंमत कळते. म्हणजे मला तुझी किंमत आधीपासून होती, पण आता अजून जास्त कळते. सगळ्यांना आसावरीची आठवण येत होती बाबा, आमची कोणाला आठवणच येत नव्हती. असं नाही आहे सर, तुमची पण सगळ्यांना आठवण येत होती, आणि सगळ्यात जास्त तर आजोबांना. चप्पल चोरीला गेली काय त्यांची? तुम्ही दोघं इथे आलात म्हणजे बाबा घरी एकटे असतील ना रे? मुळीच नाही, त्यांच्याबरोबर सुलभा काकू आहेत आणि त्यांचे प्रिय मित्र कारखानीस काका. आणि बाय द वे, या सगळ्यांची मॉनिटर बनली आहे आपली मॅडी. अरे मग काळजीचं कारणच नाही, ते एकदम एन्जॉय करत असणार. ए शुभ्रा, खूप बरं केलं सर तुम्ही इथे आलात ते. आई, मला काहीच माहित नव्हतं यातलं. हा सगळा प्लॅन सोहमचा होता. मला इथे येईपर्यंत माहित नव्हतं आम्ही इथे येतोय ते. ॲक्च्युली सर, आईला खूप मिस करत होतो मी, आणि हिला फिरायलाही घेऊन जायचं होतं, म्हणून मी केसरीची राजस्थान ग्रुप टूर सिलेक्ट केली. हे बघा, तुम्हाला आम्ही अजिबात डिस्टर्ब करणार नाही. आईला बघितलं, बरं वाटलं. आता आम्ही आमचं वेगळं जाऊ. अरे असं काय बोलतोयस बबड्या? अगं मग काय, आम्ही कशाला उगाच तुमच्या दोघांमध्ये? काय शुभ्रा? मग काय, आणि आम्हाला आमची प्रायव्हसी पण हवी आहे की. तीही मिळेल, त्याची काळजी मी घेईन. आता तुम्ही कुठेही जायचं नाही, तुम्ही सगळीकडे आमच्या बरोबर असणार आहात. नाही सर, प्लीज नको. का नाही शुभ्रा, अगं मजा येईल. नाही सर, खरंच नको. म्हणजे हा वेळ तुमचा आहे आणि तो तुम्हीच एकत्र घालवा. हे बघा, वाटलंच तर आपण जायच्या आधी एकदा परत भेटूया की सगळे. अरे पण एकत्र जाण्यात मजा आहे ना. मी आणि आसावरी काय आता आयुष्यभर एकत्रच असणार आहोत. आपल्याला चौघांना परत असा वेळ कधी मिळेल सांगता येत नाही ना. तेव्हा आता तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, आमच्या बरोबर असणार आहात. प्लीज प्लीज यार. सर, तुम्ही आता इतका आग्रह करताय तर ठीक आहे, आम्ही थांबतो तुमच्यासोबत. हां,
अगं नाही, ठीक आहे ना, ते आपलेच आहेत. परके थोडी आहे शुभ्रा. ठीक आहे. काय 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 शुभ्रा, इशारे कसले करतेस? हा, माझं ऐकणार नाहीस ना? ए शुभ्रा प्लीज थांबा ना आमच्या बरोबर. बरं प्रिताली, ही शुभ्रा माझी मुलगी, माझी सून. हा सोहम. हॅलो. आणि आणि ही माझी आई. आणि ही प्रिताली. हॅलो सर. हॅलो मॅम. केसरी टूर्स कडनं आमची सगळी अरेंजमेंट ही करते. हुशार आहे हे सांगायला नकोच, कारण हे सरप्राईज अजिबात तिने आम्हाला सांगितलं नव्हतं. हा, शहाणी आहेस हा. सो प्रिताली, आता शुभ्रा सोहम आमच्या बरोबर असतील, तशी व्यवस्था तू करून घे. ओके. येस सर. पण मला त्यासाठी ना तुमच्याकडून एक लेटर लागेल की तुम्ही ग्रुप टूर सोडताय. बाकी माझ्या ऑफिसमध्ये बोलून मी सगळीच अरेंजमेंट करते. गेट. थँक्स. ओके. येस. थँक्यू. मला किती आनंद झालाय तुम्ही आहात. वा शुभ्रा. सोहम, बरं वाटलं आलास. वाव. आई शपथ, काय जबरदस्त रूम आहे ना. अशा रूम मध्ये राहायला काय मजा येईल. वाव. बरं आई, माझं आजोबांशी बोलणं झालंय, ते मजेत आहेत, खूप धमाल चालू आहे त्यांची. अगं तुम्ही दोघं आलात म्हणून रागावले नाहीत ना बाबा? छे, उलट मला तर वाटतं ते आम्हालाच पळवत होते. म्हणजे बघा ना, आई बाबा बाहेर जाणार असले की कशी मुलं घरात प्लॅनिंग करतात, तसं त्यांचं आणि कारखानीस काकांचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. आय एम सो शुअर. हो. मला वाटलंच होतं. काय? हा, ते नाही सांगणार. अरे तुमच्या बायकांचे सिक्रेट्स असतात का, पुरुषांची असून आहेत का? वा. आई. आई. काय रे बबड्या? अगं काय सॉलिड रूम आहे ग. तू मला फोनवर दाखवलीस ना, त्या इतकीच ही पण रूम छान आहे. आवडलं तुला? मस्त आहे ना. अरे मला तर सारखं असं वाटतं आपण कुठल्या तरी राजवाड्यातच राहायला आलोय. असं वाटतं सारखं आपल्या हातून काहीतरी तुटेल फुटेल. सगळं महागाचं असेल ना ग इथलं. आई, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, मस्त एन्जॉय करा. ए तुम्हाला खूप भूक लागली असेल ना ग, मी काहीतरी खायला देऊ का तुम्हाला? ए बबड्या, तुला बेसनाचा लाडू देऊ का मी? नाही नाही, मला काही नको खायला. हे शुभ्रा, तू व्ह्यू बघितलास का ग? आपल्या रूमला असा व्ह्यू नाहीये ना. सो आपल्या रूमचा व्ह्यू बेस्ट आहे असं म्हणाला होतास तुम्हाला. आय नो, पण हा व्ह्यू बघ ना, अजून छान आहे. आणि ही बाल्कनी बघ, काय मस्त मोठी आहे ग. अरे सेम तर आहे. आणि प्रत्येक रूमची आपापली ब्युटी असते ना, उगाच कंपॅरिझन कशाला करायचं. शुभ्रा, अगं मी कंपॅरिझन नाही करत आहे ग, मी फक्त सांगतोय की ही रूम किती मोठी आहे. त्या मनाने आपली रूम एवढीशी आहे. अरे आपल्या दोघांसाठी रूम परफेक्ट आहे असं म्हणाला होतास तू सोहम. आय नो, पण आपल्यासारख्या ना 2 रूम मावतील इथे. अरे हे बघ, केसरीने आपली खूप उत्तम व्यवस्था केलेली आहे सोहम. तू प्लीज आता ही रूम आणि ती रूम करू नकोस. अगं तसं नाही, ऍक्च्युली मीच बुकिंगच्या वेळी अशी रूम बुक करायला हवी होती. सोहम, तू जे काही बुकिंग केलंयस ना आपल्यासाठी, त्यात मी खूप खुश आहे. खूप मस्त वाटतंय मला. बरं आई, चला, खूप दमलोय आम्ही, मी जाऊन फ्रेश होते. मी इथेच थांबतो थोडा वेळ. का? आय मीन अरे आई आणि सर सुद्धा दमलेत ना. तू चल, आपण फ्रेश होऊन येऊया. चल चल चल. अगं शुभ्रा, सावकाश. अगं हो, मला असं वाटतं की बबड्याला ना त्याची खोली फारशी आवडली नाहीये. आपण आपली रूम त्यांना द्यायची. हा, म्हणजे एवढ्या मोठ्या रूम मध्ये रिकाम रिकाम वाटतं ना. छोट्याशा रूम मध्ये 2 जण असले की कसं असं भरल्याचा फील येतो की नाही. आणि इथे मी व्ह्यू काय बघणार, तुला बघू का व्ह्यू बघू? आपण त्यांच्या रूमला शिफ्ट व्हायचं. खरंच चालेल ना तुम्हाला? धावेल. असावरी, मी तुझ्या बरोबर एखाद्या खोपटात सुद्धा राहायला तयार आहे. आणि ती रूम केसरीने दिली आहे, चांगलीच असणार ना. रूमवर काही चांगलेपणा नसतो, त्याच्यात राहणाऱ्यांवर असतो. थँक्यू. चला सांगूयात आता. चल.
हे सोहम, काय झालंय तुला? तुला खरंच कळत नव्हतं का तू मुद्दाम करत होतास हे? पण झालं काय? मी काय चुकीचं बोललो? ए बाबड्या, ए बाबड्या, तुम्ही एक काम करता का? तुम्ही दोघं आमच्या खोलीत राहा ना, आम्ही तुमच्या खोलीत राहतो. म्हणजे काय आहे ना, मला ना एवढ्या मोठ्या जागेत राहायची सवयच नाहीये. मला सारखी भीती वाटते रे, झोपच येत नाही रात्रीची. हो का? हो ना, सारखी त्या खिडक्यांकडे बघते आणि म्हणते की कुणीतरी येईल की काय इथून, भीती वाटते मला. हो ना? हो ग, जमणार नाही. आणि भीती वाटत असेल ना तर खिडक्या बंद करून घ्या, म्हणजे भीती नाही वाटणार. आणि नाही झोप आली तर एकमेकांची छान गप्पा मारत बसा की. झालं का? आणखी काही? अगं खरं तर आम्हाला आवडलं असतं, पण कशाला ना उगाच. कशाला ना सोहम, आपण आपल्याच खोलीत राहायचं. ठीक आहे, चला, मला निदान कळलंय, बरं झालं की तुम्हा दोघांसाठी मी काहीही करू शकत नाही. नाही, तुम्ही मला अजून नीट ऍक्सेप्टच केलेलं नाही. आहा, यावेळी अशा कारणांनी फसणार नाही हा मी सर. शुभ्रा, तुझ्या बाबांना असंच सांगितलं असतंस का ग? सांग ना. नाही, मला मान्य आहे, सेल्फ रिस्पेक्ट असावा, तुलाही आहे तो. पण लहानपणी अशीच होतीस तू काय? नाही, शाळेतली पुस्तकं, कॉलेजची फी बाबांनीच दिली असेल ना? पहिला फ्रॉक, त्यानंतर सगळे शिवून आणलेले कपडे किंवा आयते घेतलेले कपडे बाबांनीच घेतले असतील ना तुझ्यासाठी? मित्रमैत्रिणींना कॉलेजमध्ये गेल्यानंतर दिलेली पार्टी, त्यासाठी पैसे कोणाकडनं घेतले असतील? बाबांकडनंच घेतले असतील ना? अगदी तुला नोकरी लागेपर्यंत लहानसहान गोष्टींसाठी तू बाबांकडेच पैसे मागितले असणार. आणि माझी खात्री आहे त्यांनी ते आनंदाने दिले असणार. माझ्या वाट्याला हे सुख कधी आलंच नाही. बरं, तुम्ही दिलेलं एवढं महाग गिफ्ट मी काहीही कुरकुर न करता आनंदाने घेतलंच नाही. माझ्या मुलांनी माझ्यासाठी ते केलं असं समजतो मी. अभिमान आहे मला त्याचा. आणि मी तुम्हाला देतोय ती एवढी लहान गोष्ट तुम्ही टाळताय. हा, तसं नाहीये हो सर, पण बरं ठीक आहे, आम्ही होतो शिफ्ट. अरे वा, मस्त. एक काम करतो, मग प्रितालीला सांगतो सगळं सामान शिफ्ट करून घे म्हणून. हा, बाय द वे, थँक्यू सर, थँक्यू सो मच. ए बाबड्या, आता छान राहा तिकडे. आणि खिडकीतनं बाहेर बघ, तुला खूप मज्जा येईल. चल चल, जाऊया लगेच. हा, खुश. थँक्यू. सोहम सर, हो, चल. जगाच आहे की रूम. हा, आज खरं तर खूप दमायला झालं नाही. अरे एवढ्यात दमून कसं चालेल? आज आपल्याला चित्तौडगड बघायला जायचंय. चित्तौडगड बद्दल इकडे काय म्हणतात माहितीये का? गडो में गड चित्तौडगड, बाकी सारी गडिया. अरे मग बघायलाच हवं ना. तुम्हाला पाहायचं आहे ना? येस. मग आपण जाऊया. मी सुद्धा पाहिन. सोहम आणि शुभ्रा येतील ना आपल्या बरोबर? ऑफकोर्स. मी जरा हातपाय धुवून थोडं तयार होऊन येते. हा, हा, सर लगेज. थैंक्स. मेरा और एक छोटा सा काम करोगे? जी सर. अहो म्हणजे हे काय? हे काय नाही, मी असं ठरवलंय की आपण फिरून आलो ना की रात्री मी इथे झोपणार. मस्त. तुला माहितीये, हॉस्टेलला असताना आम्ही सगळे मित्र गच्चीवर झोपायचो. अरे चांदण्या बघत, आयुष्याची स्वप्न रंगवत, कधी झोप लागायची कळायचंच नाही. आपण इथे आलो ना तेव्हाच मी ठरवलं होतं, म्हटलं इथे झोपूया आज रात. काय मस्त दिसेल ना, उघडलं सगळं की असं चांदणं चालेल ना?
तुला इकडे एकटीला भीती वाटणार नाही ना? कसं हो नेहमी तुम्हाला माझ्या मनातलं कळतं. मनापासून प्रेम असलं की कळतं. मस्करी करताय ना माझी? नाही, तुम्ही मस्करी करताय माझी. बघा मी बोलणार नाही तुमच्याशी. अरे यार, मस्करी नाही केली, खरंच मनापासून सांगतोय. अगं हो. सोहम, तू माझा स्कार्फ पाहिलायस का रे? इथेच ठेवला होता खरा, मिळत नाहीये. आणि ऐक, तू सुद्धा काहीतरी घे बरं का, नाही तर थंडी वाजेल. सोहम काय करतोयस यार? चल आवर ना, उठ ना. मला बरं नाही वाटत आहे, कसं तरी होतंय, ताप आल्यासारखं वाटतंय. अरे बापरे, का रे? पण अंग तर थंड आहे तुझं. तुझा हात गरम आहे म्हणून तुला लागत नसेल. नाही रे, मी तर इथे येऊन इतकी गारटले की माझे हात थंड पडलेत. ते मला काय वाटतं, सायकोलॉजिकल असेल. आपण बाहेर पडूया, छान मोकळ्या हवेवर, मस्त वाटेल तुला. नाही नाही नको, मला कणकण होते, मी सांगतोय ना, असं भरपूर ताप येणार आहे असं होतंय मला. हो का? बरं मग मी एक काम करते, रिसेप्शनला फोन करते आणि थर्मामीटर मागून घेते. नाही नाही नको, थर्मामीटर कशाला, मी सांगतोय ना मला ताप येतोय म्हणून. काय निघायचं का शुभ्रा? आई आई बघ ना, मला कसं तरी होतंय, ताप आल्यासारखं होतंय. आणि शुभ्रा विश्वास पण ठेवत नाहीये माझ्यावर. अरे बबड्या, बघू बघू, असं कसं ताप आलाय तुला? हो रे, अंग थोडस गरम लागतंय रे. आई, मी आता त्याच्या अंगाला हात लावला होता, काही गरम वगैरे नाही. अगं नाही, कधी कधी काय होतं ना शुभ्रा, अंगात कणकण असते ती हाताला जाणवत नाही. हो बघितलं, एक तर इतका त्रास होतोय, बरं नाही वाटत आहे मला. आणि आता हे सगळं प्रूफ करत बसायचंय का मी? अरे नाही रे राजा, तुला खरंच त्रास होत असेल. बघ ना ग, त्याचा चेहरा किती बारीक झालाय ना. सोहम, आपण आपल्या पूर्वीच्या रूम मध्ये शिफ्ट होऊया का? कदाचित ही रूम मानवली नसेल तुला, छान वाटेल. आता रूमचं काय यार शुभ्रा? हो हो, जाऊ दे ना ग शुभ्रा, तू 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 विश्रांती घे, आपण बघूया. हो, मी सोहमसाठी औषध घेऊन येतो. मी पण येते, फळं आणूया थोडी. तुम्ही जा, मी ते आहे सोहमजवळ. हा, काळजी करू नका. बबड्या, परत अगदी शांत झोप. आहे मी राजा तुझ्या जवळ. बाळा, तुला डोकं चेपून देऊ का मी? हं, मग बरं वाटेल ना तुला. हं? सर, आय एम सो सॉरी. सोहममुळे तुम्हाला तुमचा प्लॅन कॅन्सल करावा लागला. शुभ्रा, तुझा काय प्रॉब्लेम काय आहे? तू असं का बोलतेस माझ्याशी? मला एक सांग, सोहमला बरं नसताना आम्ही अगदी दोघं फिरायला गेलो, बाहेर आमचं मन लागणार आहे का? मला बरं नसताना तुम्ही दोघं जाल फिरायला बाहेर? तसं नाही सर, पण नाही नाही, तू काही बोलू नकोस. हे बघ, खरंच काहीही प्रॉब्लेम नाहीये. सोहमला आधी बरं वाटू दे, त्याला बरं वाटलं की उद्या आपण सगळे फिरायला जाऊ, मस्त मजा करू. चालेल? खरंच किती विचार करता तुम्ही सगळ्यांचा. आपल्या माणसाचा, आणि करायलाच हवा ना. तरी बरं, तुम्ही घरी असताना सोहमला काय झालं नाही, नाही तर तुला आणि आजोबांना धावपळ करायला लागली असते. इथे मी आहे, आसावरी आहे, तू आहेस. आपण सगळे छान काळजी घेऊ त्याची. मला नंतर सांग त्याच्यासाठी काय फळं आणायचे ते. ओके? आई, काही नाही झालंय. झोपलाय तो शांतपणे, काही टेन्शन घेऊ नका. आता तुमच्या रूमवर जा. हो, पण थांबते ना अजून जरा वेळ. मी मी त्याची काळजी घेईन, तुम्ही जा. अभिजित सर थांबलेत बाहेर.